सध्या इतकी एनर्जी आली ना, की पापाला गादी उचलायला सुद्धा मदत करतो. पापाचं ऑफिसही करतो. आज ऋषी पंचमी होती म्हणून मी छानसा स्वयंपाक केला. आजारी असलेल्या आईला सखीने छान-छान चेकही केलं. घरून खूप सारा वानोळा आला होता. त्यात लसूण, इडली, ढोकळा, अप्पे यांचं प्रीमिक्स होतं. लाल वाटण होतं, काळ्या मसाल्याचं वाटण होतं. खूप साऱ्या भाज्या होत्या, ज्या निवडून आलेल्या होत्या. तुम्हालाही घरून असे सगळे पदार्थ येतात का? खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसऱ्या दिवशी उठून ना, मी बाप्पाची सगळी छान-छान पूजा केली. नंतर मस्त घर आवरलं आणि निखिल ऑफिसवरनं आल्यानंतर बापलेकीच्या अशा गप्पाही रंगल्या. चिवला आणि अजून आणि बाप्पाला दिला का तू? काय दिलं बाप्पाला? मोदक दिला. आणि अजून काय द्यायचंय बाप्पाला? काय द्यायचं? सखीची श्रद्धा बाप्पाला सुद्धा कळली म्हणून न मागता तिच्यासाठी आज हे मोदक आले. नंतर बापलेकीने डान्स केला, मस्त बाप्पाची आरती वगैरे केली. गणेश उत्सवानिमित्त ना खाली बिल्डिंगमध्ये खूप छान-छान प्रोग्राम चालू असतात. तिथे गेलो, एन्जॉय केला आणि असं संपलं.